मग त्याच रूटबद्दल आपल्याला आज माहिती भेटणार आहे, अपडेट देणार. हिवा आराध्या 9 वाजल्यात म्हणून इकडे ट्रॅफिक नाही तर मग थोडा लेट झाला असेल तर खूप जास्त ट्रॅफिक भेटले, स्पेशल डिस्काउंट डे भेटेल तर तुम्ही जाऊ शकता. पण चांगलं आहे तर मग तुम्ही यूज करू शकता. चलो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अमेश्वर महाराज की जय, माते की जय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुतूस व्लॉग. आणि आपण चाललेलो आहोत आता टुवर्ड्स गावाकडे. म्हणजे आपला नेहमीचा आवडता विषय म्हणजे NH66 रूट. तर मग त्याच रूटबद्दल आपल्याला आज माहिती भेटणार आहे, अपडेट देणार आहे. तर मग लास्ट व्हिडिओ पण होता पण तो गणपतीच्या अगोदरचा होता. तर मग आता गणपतीनंतरचा, पाऊस गेल्यानंतरचा अपडेट देणार आहे मी. सो स्टे ट्यून. जर तुम्ही गावाकडे येत असाल तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहे. तर आता गाडी एकदम कचाकच भरलेली आहेत. मी आहे, प्रणेश आहे, आराध्य आई बाबा आहेत तर गाडीमध्ये. तर आता बघूया कसं होतं आहे प्रवास. आणि आपण रूट घेतलेला आहे आपल्या नेहमीचा. आम्ही ऐरोली राहतो, ऐरोली पनवेल, पनवेलवरनं खोपोलीवरनं पालीवरनं आपण NH66 जो मुंबई गोवा जुना हायवे आहे तो जॉईन करणार आहे. सो असा काहीतरी आहे आजचा प्रवासाचा मार्ग. तर सोबत राहा आणि अपडेट तुम्हाला शेअर करत राहील. पालीच्या रस्त्यावरती खोपोली सोडली आणि हा पालीचा रस्ता चालू झालेला आहे. तर पालीचा रस्ता खूप चांगला आहे. टिल पाली तेच एंड NH66 पर्यंत मध्ये 1-2 गावं येतात, तिकडे थोडीशी ट्रॅफिक भेटते पण ते बेरेबल आहे. आणि इकडे एक लेफ्ट साईडला माझ्या मित्राचं हॉटेल आहे. तर मग तुम्ही कधी आलात तर विजिट करू शकता. तुम्हाला दाखवतो लोकेशन. गेलं काय पाठी पुढे आहे ना, तर थांबा 1 मिनिटात. पुढे हॉटेल आलं की दाखवतो तुम्हाला. इकडे राईट साईडला इमॅजिका आहे आणि एक्झॅक्ट समोर त्याचं हॉटेल आहे. तर रुची असं नाव आहे हॉटेलचं, प्युअर व्हेज आहे. तर मग कधी आलात तुम्ही तर तिकडे ट्राय करू शकता, फूड चांगलं आहे. आणि माझं नाव सांगितलं तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट डे भेटेल तर तुम्ही जाऊ शकता. तर हे आहे रुची प्युअर व्हेज हॉटेल. आणि इकडे आपला CNG पंप पण आहे आणि समोर तुम्हाला नोवेटल दिसतंय आपलं इमॅजिकाचं. तर मग हा लोकेशन आहे, तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. रुची प्युअर व्हेज. अशा प्रकारे आपण जॉईन झालेलो आहोत NH66 रोडला, मुंबई गोवा नॅशनल हायवे. तर ट्रॅफिक सध्या तरी कमी वाटते मला, पण आता पुढे जाऊन कळेल आपल्याला ट्रॅफिक आहे की नाही. आणि मेन म्हणजे आपल्याला कोणता तो ट्रॅफिकवाला पॅच कोणता येतो, माणगावचा पॅच थोडा लवकर क्लिअर करावा लागेल, कारण की थोडा लेट झाला तर मग आपल्याला ट्रॅफिक भेटू शकतं. सो लवकर जाऊया. आणि पुढे आपल्या ड्रायव्हिंग नाही, विसावा हॉटेलला थांबायचा प्लॅन आहे. तर थांबलो की तुम्हाला अपडेट देतो. तर मग आपण महाडच्या अगोदर एक CNG ब्रेक घेतलेला आहे आणि माझा सुसू ब्रेक पण झालेला आहे छानपैकी. आणि हा एक CNG पंप आहे महाडच्या अगोदर, म्हणजे या साईडला अपोजिट साईडला आहे टुवर्ड जाताना मालवणला. तर मग आम्ही U-टर्न मारून आलो इकडे. आणि आता इकडनं परत आपण आपल्या त्या साईडच्या रस्त्याला NH66 लागून टुवर्ड जाऊया मालवणला. तर मग आता CNG पंपचं तर टेन्शन नाही, खूप आहेत.
तर मग आता गाडीमध्ये बसू आणि पुढे निघू. तर आम्ही आता माणगावला पोचलेलो आहोत आणि सकाळचे वाजलेले आहेत 9 वाजल्यास म्हणून इकडे ट्रॅफिक नाही तर मग थोडा लेट झाला असता तर खूप जास्त ट्रॅफिक भेटले असते. तर मग हाच फाटा आहे जिकडे ट्रॅफिक होतं, पण आता लवकर आलो आहे त्यामुळे शांती आहे. तर पटकन इकडनं क्रॉस होऊन जेवढं इकडनं लवकर क्रॉस झालं तेवढं चांगलं आहे. तर मुंबईवरला निघताना थोडं लवकरच निघा, म्हणजे माणगावचं ट्रॅफिक तुम्हाला मिळणार नाही. अवॉइड करायचं असेल तर लवकर निघू शकता. तर मग पोचलेलो आहोत आपण विसावा हॉटेल महाड येथे. आणि इकडे आपण खूप आधीपासूनच थांबतो, म्हणजे मी लहानपणापासून येतो इकडे हॉटेलमध्ये खायला. तर मग आता ऑन द वे मालवणला जाताना ब्रेकफास्टसाठी कधी कधी येतो इकडे. तर मग चांगला असतो ब्रेकफास्ट इकडचं. दाखवतो तुम्हाला लोकेशन कुठे आहे ती. आणि मेन म्हणायचं झालं तर मग आता रस्ता कसा आहे, तर मग रस्ता आहे ओके आहे. तुम्हाला असं वाटेल की एकदम चांगला रस्ता, एकदम स्मूथ रस्ता आहे. पण जेव्हा तुम्ही विचार कराल की अरे खूप मस्त रस्ता आहे असा, पण विदिन अ सेकंडमध्ये तुम्हाला पुढे खड्डा दिसेल आणि तुमची स्पीड पूर्ण स्लो होऊन जाईल. तर मग असं नेहमीच होतं माझ्यासोबत, कारण की रस्ता चांगला येतोय पण एक पॅच येतो की तिकडे एकदम खड्डे असतात, मग परत रस्ता चांगला होतो. तर मग असं एक स्पीड ब्रेकर नाहीत पण ते पॅच आहेत, तर त्यामुळे तुम्हाला स्पीड स्लो करावीच लागते. तर मग असं आहे इकडचं, त्यामुळे पूर्ण मेंटली प्रिपेअर्ड होऊन या. म्हणजे नवीन ड्रायव्हर असाल तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम आहे, पण जुने ड्रायव्हर असाल तर किंवा गाडीला तुमच्या कंट्रोलिंग चांगली असेल तर मग तुम्हाला काही जास्त त्रास होणार नाही. तर मग इतकंच आहे, फक्त नीट लक्ष देऊन गाडी चालवा, म्हणजे तुम्ही खड्डे अवॉइड करू शकता. बस चला आता जाऊया आपण ब्रेकफास्ट करायला. काय खायला भेटतं बघूया, भूक तर खूप लागली आहे. तर मग 9:30 झालेत आता आणि आता आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्ट करायला. सो लेट्स गो ब्रेकफास्ट करूया. तर मग आमच्या दोन्ही मॅडम बघा आमच्यासाठी थांबलेले आहेत. तर मग हे आहे हॉटेल विसावा आणि यांचं वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे, तर मग तुम्ही यूज करू शकता. तर मग आपली ऑर्डर आलेली आहे. आईने मागवला आहे मेदूवडा, माझा मसाला डोसा आणि बाबांचा एक उनीर उत्तप्पा. तुला काय पाहिजे आहे ऑप्शन खूप सर. सो आता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजल्याने मी ट्रॅफिकमध्ये पोचलो पण. सो खूप लवकर आलेलो आहोत, पण माझी लेन्स खराब होतं माहीत नाही का. सो बरं हा आता बरोबर आहे. तर मग काही ना काही खात असतो ना, तर मग कॅमेऱ्याच्या लेन्सला हात लागत असतात. हा तर मग 12 वाजलेले आहे, ड्रायव्हिंगमध्ये पोचलो, खूप लवकर पोचलो. मे बी फॅमिलीसोबत आलो आणि 12 वाजता ड्रायव्हिंगमध्ये पोचलो, ही पहिलीच वेळ असेल. तर मग खूप लवकर आलो आहे. रस्ता खूप चांगला होता म्हणजे जसं आम्ही कोणता तो जसं आम्ही महाडचा जो रस्ता लागला
एक्सप्रेस हायवे, त्याच्यानंतर जो सुसाट आलो आहे ना संगमेश्वरपर्यंत, एक नंबर रस्ता झाला. फक्त मध्ये मध्ये आहेत खड्डे, पण ते इतकं काय मॅटर नाही करत, पण तुमची स्पीड मजबूत मेंटेन राहते, मजा येते चालवायला गाडी. आता इकडनं तर पुढचा रस्ता टिल हातखांब्यापर्यंत खराब आहे, इतका फक्त थोडासा 50 किलोमीटर बेर करावा लागतो. पण ह्याच्यानंतर पण डायरेक्ट हातखांब्यानंतर कणकवलीपर्यंत एक सुसाट रस्ता आहे, तर मग फुल मस्त डिस्टन्स कव्हर होतं. तर खूप मजा येते चालवायला. इकडेच खाऊ आणि इकडनंच निघू, डायरेक्ट निघू, कारण की पुढे थांबायची गरज नाही. इकडे थांबलोच आहोत तर मग इकडेच आता 12 वाजले, तर मग खाऊन घेतो थोडंफार काहीतरी, मग पुढे थांबायची गरज नाही पडणार. बस आता इतकंच आहे अपडेट. आई बाबा प्रणयसारख्या गेलेत हॉटेलमध्ये, मी CNG भरला आणि आलो. आणि बस आता हा एक ड्रायव्हिंगचा बोर्ड आहे, जर हा लक्षात ठेवा तुम्ही, आणि मॅपमध्ये ड्रायव्हिंग हॉटेल टाकून तुम्ही येऊ शकता. इकडचं फूड तर बेस्ट आहे, खूप मस्त क्वालिटी जेवण आहे. ऑलमोस्ट सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी इकडेच थांबतो आणि हेच बेस्ट स्पॉट आहे. म्हणजे कसं इकडनं फ्रेश होऊन निघालं की डायरेक्ट घरी पोचतो आपण, आणि मध्ये कुठे थांबायची गरज पण नाही. एक चहा मारली आणि निघालो. बस त्यासाठीच इकडे थांबतो आम्ही. आणि इकडचे मेन म्हणजे वॉशरूम आणि स्टाफ खूप चांगला आहे, आणि मेन वॉशरूम चांगले आहे, तर मग काय प्रश्नच नाही. तर मग थांबायचं इकडे वाईल जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा हॉटेलमध्ये मेन वॉशरूम चांगला असेल तरच आपण थांबतो. तर मग इकडचं वॉशरूम चांगलं आहे, तर मग तुम्ही येऊन इकडे या वॉशरूमचा एक्सपिरियन्स, तर तुम्ही इकडे थांबून या वॉशरूमचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तर मग बस इतकंच होतं. चला आता जाऊया, काहीतरी खाऊया, आणि नंतर तुम्हाला सांगतो कसा कसा आपला प्रवास पुढे जातोय तो. तर आम्ही आलेलो आहोत आता ड्रायव्हिंगच्या आतमध्ये, आणि इकडे आमच्या आराध्याचा परत खाण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. आणि लास्ट टाइम पण ब्लॉग काढला तो इकडेच झोपलेली आणि इकडे अशीच खात होती ती. फिक्स झाली त्याची जागा ही, काय ग जागा फिक्स झाली त्याची. तर मग आम्ही आता मटन आणि चिकन दोन्ही मागवलेलं आहे. मटन संगमेश्वरी आणि चिकन सुक्का, आणि आपली रोटी आणि राईस लागला तर नंतर मागू. तर मग असं आहे प्लॅन. आता खातो. काय पडलं? पाडला डकी पडला. डकी की दे रे, डकी तो गया, डकी तो गया, अभी दुसराच देना पडेगा. हिचं बघा सामान एक एक तिला काढून द्यावं लागतं. तर असं हे काय पाहिजे तुला आता? ठीक आहे दुसरं. चलो खत्म करो जल्द. हा बोट वगैरे दाखवून अगदी. अरे बापरे, पण ती हम्मा नाही, हम्मू आहे. आराध्या हम्मा कुठे? हम्मा हम्मा कुठे आहे? तिकडे आहे. ही बघ आराध्या, ही बघ आराध्या. कुठे आहे? तर मग इकडे आपलं जेवण आलेलं आहे. चिकन सुक्का, मटन संगमेश्वरी चिकन सुक्का. तर मी सुरुवात केली आहे, पण यांचं अजून जेवण बाकी आहे. तर मग त्यांचं झालं आहे की आमची मम्मा पण जेवेल, आजी आजोबा जेवतात. तर आमचा ड्रायव्हिंगमधला खाना झालेला आहे, आणि आता निघालो आहोत आता आपण परत कणकवलीकडे. आणि आता इकडनं रस्ता ठीक आहे, पण पुढे गेल्यावर आता थोडा एक 20-30 किलोमीटरचा बॅड पॅच आहे,
तो क्रॉस झाला की आपला पुढचा रस्ता एकदम मक्खन आहे. तर आता तुम्हाला सांगतो ॲक्च्युअलमध्ये कुठनं बॅड पॅच चालू होतो ते आणि कुठपर्यंत आहे. सो स्टे ट्यून्ड. संगमेश्वरमध्ये पोचल्याच रस्ता खराब चालू होतो. टिल आता हा कदाचित हातखांब्यापर्यंत असाच खराब, म्हणजे थोडे पॅच चांगले आहेत, थोडे पॅच असे खराब आहेत. तर मग असाच चालू होणार आता कंटिन्यू संपलं टिल हातखांब्यापर्यंत. गाडी चालवता फ्री मध्ये मॉलिश करून भेटते आपल्याकडे. कोणी येत आहे का? मॉलिश करो भैया, मॉलिश करो अच्छी से. भैया सीट का कवर खा रहा है. चांगलं. तर राजापूरच्या पुढे एक 5 किलोमीटर आलो आणि इकडे आपला नेहमीचा स्टॉप, जिकडे लास्ट टाइम पण आलेलो आम्ही चहा प्यायला. पण इकडे आता थोडा लवकर आलो, 4 वाजलेत आणि चहा प्यायला आलो. मागे आलेलो तर 5:30 झालेले, 6 वाजलेले मे बी. तर आणि लास्ट टाइम पण इकडे धबधबा होता आणि या टाइमला पण नाही, पण या टाइमला छोटंसं आहे. आणि या बघा आमच्या 2 मॅडम खाली शिशी आहे. काय ग? काय ना, दोघे मस्त झोपून आलेत आणि इकडे मी ड्रायव्हर हमाल. बाकी आता मी इकडे थंबनेल काढतो आणि थंबनेल ठेवण्यासाठी 1-2 फोटो काढतो. सो आपण काल आलो मुंबईवरून आणि रस्ता तुम्हाला अपडेट मिळालाच असेल रस्ता कसा आहे तर मग सांगा मला कमेंट करून की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला की नाही ते. आणि NH66बद्दल जे मी व्हिडिओ टाकतो आहे ते आता माझ्या म्हणजे आता जे NH66बद्दल जे मी व्हिडिओ टाकतो आहे ते मी जस्ट असं रँडमली जे लोकांना मदत होईल त्या व्हिडिओमुळे त्यामुळे टाकतो आहे. होप करतो की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होत असेल, तर मग त्यासाठीच व्हिडिओ टाकतो आहे मी. आणि बस आता काल आम्ही 5:30-6पर्यंत पोचलो, लवकर पोचलो. आणि त्यानंतर पूर्ण थोडं काम होतं घरामध्ये, ते काम करत बसलो. आणि नंतर नेक्स्ट डे आलो आपण हॉटेलमध्ये. तर मग बिर्याणीचं काम चालू आहे इकडे माझं आणि तिकडे आपलं राईस बॉईल होतं. आणि बस आता उद्यापासून तर कस्टमर चालू होतील यायला, तर मग त्यासाठी थोडं प्रिपरेशन करतो. जर तुम्हाला मालवणचा किंवा असं कोकणामध्ये फिरायचा जर प्लॅनिंग करत असाल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. तर मग मी तुम्हाला थोडाफार गाईड करू शकतो. आणि आपला होमस्टे आहे तर मग तुम्हाला राहायची वगैरे सोय पण होऊन जाईल आपल्या इकडे. आणि माझं होमस्टे आहे आचऱ्यामध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, तर मग तुम्हाला फाइंड आउट करायला थोडं चांगला पडेल. आणि पूर्ण सोय तर मी करून टाकेल तुमची, फक्त मला कॉल करा आणि तुमचा प्लॅन कसा आहे तो मला सांगा. तर मग त्या हिशोबाने मी तुमचं सगळं मी नियोजन करून ठेवीन. हां, तर मग मला अजून एक अनाऊन्समेंट करायची होती. तर मग मी विचार करतो आहे की उद्यापासून थोडे फिटनेसवाले ब्लॉग टाकू, कारण की 1 वर्ष झालं जिम सोडून. तर मग विचार चालू होता की परत जिम चालू करायचा. आणि आता गावी आहे तर मग थोडं रनिंगसाठी पण चांगलं आहे इकडे वातावरण आणि खूप चांगले असं निसर्ग पण आहे. तर विचार करतो रनिंग करतो आणि अल्टरनेट डेज असं जिम करेल. तर जिम पण बाजूलाच आहे आणि रनिंग तर आरामात मला मजा येते करायला. आणि गावच्या वातावरणामध्ये आणि असं निसर्गामध्ये रनिंग करायला तर चुम्मा मजा. तर मग मी विचार करते की उद्यापासून ब्लॉग चालू करीन. तर मग काय विचार आहे तुमचा सांगा. जर ते ब्लॉग्स बघा आणि जर आवडले तर प्लीज मला अप्रिशिएट करा. तर मी अजून तसे ब्लॉग बनवीन फिटनेस
साठी आणि कारण की माझं तर नोव्हेंबरमध्ये एक इव्हेंट आहे डेव्हिल सर्किट म्हणून, तर मग त्यासाठी पण मला प्रिपेअर व्हायचं. तर मग एकंदरीत सगळं जुळून आलं, तर मग विचार करत होतो की टाकून देतो अशी हावाला सिरीज. तर मग सांगा मला कमेंट करून नक्की. आणि तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही प्रकारे जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओने हेल्प झाली असेल तर प्लीज शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. आणि भेटूया आपण अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.